नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाटे चॅनलमध्ये। आपल्याला घरात काही अडचणी आल्या किंवा वारंवार व्यवसायात अपयश येत असेल, पितृदोषापासून मुक्तता हवी असेल तर बहुतेक जण नारायण बळी, नागबळी व त्रिपिंडी श्राद्ध करा असा सल्ला देतात। हा विधी महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर क्षेत्री करावा, तो जास्त फलदायी आहे असे आपण बरेचदा ऐकतो। पण तेथे जाऊन हा विधी करण्याच्या आधी आपल्याला त्याची माहिती असणे खूप गरजेचे आहे। चला तर मग आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून नारायण नागबळी व त्रिपिंडी म्हणजे काय, ते का व कोठे करायचे, हे करण्याचे फायदे होतात का, आपले जीवन बदलण्यासाठी आणि पितरांना खुश ठेवण्यासाठी हे नक्की करा। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। नारायण नागबळी हा एकत्रित उच्चारामुळे हा एकच विधी आहे असा समज होतो। तथापि नारायण बळी व नागबळी असे दोन पूर्णतः स्वतंत्र विधी असून त्यांचे प्रयोजन व स्वरूपही वेगवेगळे आहे। दोन्ही विधी लागोपाठ करण्याची प्रथा असल्यामुळे नारायण नागबळी असे म्हणण्याची प्रथा रूढ झालेली असावी। नारायण बळी हा विधीची अनेक प्रयोजने आहेत। यामध्ये एखाद्या व्यक्तीचे अपघाती निधन झाले असल्यास वर्षश्राद्धानंतर नारायण बळी करावा। एखाद्या व्यक्तीची मंत्रक्रियायुक्त अंत्येष्टी झाली नसेल, म्हणजेच 16 संस्कारांपैकी 16वा संस्कार म्हणजेच माणसाच्या मृत्यूनंतर केले जाणारे दाह कर्म व श्राद्ध हे संस्कार झाले नसतील तर नारायण बळी करावा। एखाद्या जोडप्यास संतान होत नसेल पण संतान होऊन ते मानसिक व शारीरिक दृष्ट्या विकृत व अल्पायुषी होत असेल तर नारायण बळी करावा। आपल्या वाडवडिलांनी एखाद्या व्यक्तीचे धन घेऊन ते बुडवले असेल तर नारायण बळी करावा। त्याचप्रमाणे ज्यावेळी काही अनाकलनीय कारणांमुळे घरात शांती नसते, रखरख असते, आवक थंडावते, आवक वाढूनही बरकत होत नाही, कर्जाची भुणभुण सातत्याने चालू राहते, घरात सर्वांचा एकमेकांशी पटत नसल्यामुळे चिडचिड चालू असते, खूप कष्ट करूनही अपेक्षित फळ मिळत नाही, घरातील व्यक्तींचे आरोग्य वारंवार बिघडते, त्यावेळी देखील नारायण बळी करावा असे सांगितले जाते। आपल्या मागील पिढीतील गत व्यक्तीस प्रेतयोनीतून पुढे पितृलोकापर्यंत गती न मिळाल्यामुळे उपरोक्त सर्व घटना घडतात अशी धारणा आहे। नारायण बळीची विविध विधाने शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत। काही ठिकाणी पालाश विधीने नारायण बळी करतात। त्यामध्ये प्रथम ब्रह्मादी देवता व यमदेवता यांची स्थापना व पूजा करतात। नंतर पीठाच्या पुतळ्यावर नारायण रूपी प्रेताचे आवाहन करून त्यांचीही पूजा करता येते। मग पालाश विधीने ह्या नारायण रूपी प्रेताचे दहन करून त्यांच्या सद्गतीसाठी सपिंडी करून अंत्येष्टी कर्म करतात, ज्यामुळे त्यास पितृलोकाची प्राप्ती होते। हा विधी घरात न करता नदीकाठी वा समुद्रावर किंवा गायीच्या गोठ्यातही केला जातो। महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर क्षेत्री यमाच्या दिशेस वाहणारी म्हणजेच दक्षिण वाहिनी गोदावरी, महास्मशान, महाप्रभावी ब्रह्मगिरी व मुक्तिदायक ज्योतिर्लिंग यांचा चतुर्गुणी संगम असल्यामुळे की काय तेथे केलेला नारायण बळी सफळ होतो अशी लोकांची धारणा आहे। नागबळी हा विधी आपल्याकडून ह्या जन्मी किंवा मागील जन्मी तसेच ह्या पिढीत किंवा मागील पिढीत नागहत्या घडली असेल तर त्या दोषाच्या परिहारासाठी करतात। तसेच कुटुंबात वंशपरंपरागत चालत आलेल्या स्थावर जंगम मालमत्तेच्या बाबतीत नाग संबंधाचा दोष असेल तर त्यांच्या परिहार्थही केला जातो। या विधीमध्ये नागप्रतिमेचे आवाहन व पूजन, त्याचप्रमाणे पीठाच्या नागाचे मंत्राग्नीने दहन व त्यास उद्देशून पिंडदानाची श्राद्धे करून त्यास गती प्राप्त करून दिली जाते। नागबळी हा विधी नारायण बळीप्रमाणेच नद्यांच्या संगम, समुद्र किंवा तीर्थस्थानी केला जातो। त्रिपिंडी हा विधी आपल्याच पूर्व पिढीतील ज्यांचे प्रेतत्व निवारण झालेले आहे पण पुढील इष्टगती मिळालेली नाही अशा गत व्यक्तींना उद्देशून केला जातो।
हा विधी वरीलप्रमाणे नदीकाठी, समुद्रकिनारी वा तीर्थस्थानी करण्यात येतो. त्रिपिंडीमध्ये पृथ्वी, पाताळ व अंतरिक्ष अशा 3 लोकी वास करणाऱ्या पितरांना तृप्ती मिळावी हा उद्देश असतो. एरवीचे पितृश्राद्ध वसु, रुद्र, आदित्य ह्या त्रयीपुरतेच म्हणजेच 3 पिढ्यांपुरतेच मर्यादित असते. पण त्रिपिंडी विधीमुळे त्यापूर्वीच्या पिढ्यातील पितरांना देखील तृप्ती मिळून योग्य ती गती मिळते. त्रिपिंडीमध्ये पृथ्वी, पाताळ व अंतरिक्ष या 3 लोकांस अनुसरून 3 विविध धान्याचे पिंड केले जातात, म्हणून या विधीस त्रिपिंडी अशी संज्ञा आहे. काही कुटुंबात प्रत्येक पिढीस एखाद्या अपत्यामध्ये अपूर्ण मनोविकास म्हणजेच वेडसरपणा ही समस्या आढळून येते. वंशशास्त्रामध्ये अपूर्ण मनोविकास हा गुणसूत्रांमधील विकृतीमुळे होत आलेला असला तरी त्यामागील मूळ कारण काय हे ज्ञात होत नाही. त्यामुळे त्यावर उपाययोजनाही करता येत नाही. परलोकशास्त्रामध्ये त्यास संबंध बाधा असे म्हणतात. अशी संबंध बाधा निवारण होण्यासाठी त्रिपिंडी श्राद्ध केले जाते. त्रिपिंडी हे देखील त्र्यंबकेश्वरला केले जाते. त्र्यंबकेश्वर, गोकर्ण, महाबळेश्वर, गरुडेश्वर, हरिहरेश्वर, काशी हे त्रिपिंडी श्राद्ध करण्यासाठी आदर्श मानले जातात. आता आपण सर्व माहिती बघितली, पण सर्व विधींचा खरंच फायदा होतो का? तर हो, ही सर्व श्राद्ध करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. कुटुंबातील सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्याचे, आपल्या जीवनात सुख समृद्धी व समाधान आणण्याचे सामर्थ्य या विधींमध्ये आहे. जर तुम्ही सुद्धा हा विधी करण्याचा विचार करत असाल तर एखाद्या अनुभवी आणि जाणकाराकडून सल्ला घेणे महत्त्वाचे ठरेल. आज आपण जी माहिती बघितली, जर का तुम्हाला ती आवडली असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.